तर खऱ्या अर्थाने छोटा पॅकेट बडा धमाका या 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 वाक्याचा अर्थ मला आज कळलेला आहे, कारण की हे जे 4 गोविंदा आहे ही या मंडळाची खासियत आहेत, कारण की हे 4 एक्के आहेत. तर सगळ्यात पहिल्या थरावर जसं की तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये ही छोटी मुलगी आहे. बाळा तुझं नाव काय? माय नेम इज अन्वय अंकुर गिन्नेकर. अन्वयी नाव आहे हिचं. तू सगळ्यात वरती टॉपच्या थराला जातेस, तुला भीती नाही वाटत? नाही, म्हणजे काय वाटतं तेव्हा डोक्यात काय सुरू असतं की तू सगळ्यात वरच्या थराला आहेस? मला खूप मजा येते. बापरे, मज्जा येते असं म्हणते ती. त्यांना बघून मला इथे घाम फुटलेला आणि ही मज्जा येते असं म्हणते. दॅट्स रिअली ग्रेट. नमस्कार मंडळी, मी साहिल रवी खरे लोकशाहीच्या या स्पेशल सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आता काही दिवसांवरच दहीहंडी आलेली आहे आणि दहीहंडी म्हटलं की मुंबईमध्ये एक वेगळाच जल्लोष असतो. तर या निमित्ताने आज आपण मुंबईतील एका अशा गोविंदा पथकाला भेट देणार आहोत ज्या गोविंदा पथकाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आणि हे गोविंदा पथक म्हणजे अर्थातच माझगाव ताडवाडी येथील गोविंदा पथक. तर या निमित्ताने आज आपण या गोविंदा पथकाची एकंदरीत प्रॅक्टिस कशी चालते, एकंदरीत कसा माहोल असतो, कसा उत्साह असतो, हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत या आजच्या स्पेशल भागामध्ये. चला तर मग. तर मंडळी, जसं की तुम्हाला सांगितलं की मी आज माझगाव ताडवाडीच्या गोविंदा पथकाशी भेट देण्यासाठी इकडे आलेलो आहोत. त्यांची एकंदरीत प्रॅक्टिस कशी असते हे सगळं बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर माझ्यासोबत इथे माझगाव ताडवाडीचे गोविंदा आहेत. त्यांच्यासोबत आता आपण जाणून घेणार आहोत की यंदाच्या दहीहंडीसाठी काय स्पेशल असणार आहे, काय खास असणार आहे. तर माझ्या मित्राचं नाव काय? अक्षय. कधीपासून करतोस तू दहीहंडी? मी 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली. तू प्रोफेशनली काय करतोस? मी सध्या कबड्डी पण खेळतो आणि जॉबला पण आहे. तर मग किती हंड्या फोडल्यास तू आजपर्यंत? आतापर्यंत हंडी फोडायला कधी चान्स नाही मिळाला. खाली थरातच असतो. फक्त मागच्या वर्षी एक फोडलेली. अच्छा, तर मग माझा सगळ्यांनाच हा प्रश्न आहे की यंदा काय स्पेशल असणार आहे, या दहीहंडीला काय काय असणार आहे, काय तुमचा विक्रम असणार आहे यावेळेला? 0 इंजरी पहिलेचा प्रयत्न असेल की 0 इंजरी गोविंदा खेळायचा आम्हाला. आमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे, सराव झाला आहे, त्यानुसारच आम्ही थराची रचना करू. जसं गेल्या वर्षी आम्ही 9 थर ठाण्याला लावले होते, तसंच आम्ही सेम एक फॉर्मॅटमध्ये 9 थरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. जसं की मगाशी मी त्यांची प्रॅक्टिस पाहिली, इथे त्यांनी 7 थर लावले होते. आपण 7 थर लावले होते, ते पण त्याच्यावर 4 एक्के होते. तर मला सगळ्यात पहिली गोष्ट, जे दहीहंडी नवीन बघत असतील किंवा त्यांना इतकंसं माहीत असेल, तर मी सुद्धा इकडे आल्यावर हा 4 एक्के, 3 एक्के, 2 एक्के हा एक्का हा कन्सेप्टच मला अगोदर कळला नव्हता. पण आता मी तो बघितला, तर हा नेमका जरा सोप्या शब्दात सांग ना की एक्का म्हणजे नेमकं काय? एक्का म्हणजे तर पहिले तर खालती बेस आहे, फाउंडेशनला जे आहे ते बेस आहे. बेस नंतरला जे वरचं जे स्ट्रक्चर असतं ते म्हणजे एक्का. तर सर्वप्रथम आपल्या माझगाव ताडवाडीने 3 एक्के बसून लावले होते. त्याच्यानंतरला 4 एक्के सपोर्टने आणि त्याच्यानंतरला 2007 साली एकावरती एक असे 4 एक्के लावलेले. हे माझगाव ताडवाडीने सर्वप्रथम केलेलं आहे. या आधीसुद्धा माझगाव ताडवाडीने सगळ्यात पहिले मुंबईमध्ये असा हा रेकॉर्ड केलेला. तर माझ्यासोबत मग कुठे गेला आपला मित्र, त्याने 9 थर 8 थरांची जेव्हा कुठे मित्र आहे जरा पुढे 9 थर. हां, काय तू काय केलेलं आहे? 9 थर पहिले 9 थर लावलेले तेव्हा मी 8व्या थरावर होतो 2008 साली. जेव्हा सगळ्यात पहिले 9 थर लावले गेले तेव्हा भाऊ कितव्या थरावर होता? 8व्या थरावर. 8व्या थरावर होतात. काय तेव्हा काय मानसिकता होती तेव्हा तुझ्या थरावर चढला होता? काय वाटतं रे? म्हणजे भीती वगैरे वाटते का? काय वाटतं? तेव्हा म्हणजे कसं आम्ही सकाळपासूनच खूप प्रिपेअर होतो की म्हणजे आम्ही ठरवलेलंच की आपण 9 थर लावायचे. त्यानुसार आम्ही स्टार्टिंग केली. सकाळपासून आम्ही 8 थर उतरत गेलो आणि जेव्हा त्या ठिकाणी गेलो 9 थर म्हणजे वर्तक नगर ठाणे येते प्रताप सरनाईक साहेबांच्या हंडीच्या येते, तेव्हा सगळ्यांचा माइंडसेट एकच होता की 9 थर लावायचे म्हणजे लावायचे. आणि सर्वात प्रथम 9 थर जेव्हा लावले तेव्हा मी 8व्या थरावर होतो आणि माझ्या खांद्यावर साक्षी जासूद म्हणून एक मुलगी होती आणि ते थर आम्ही लावले. आणि तेव्हा मी लहान होतो, मला माहीत नव्हतं की हे 9 थर एवढी मोठी गोष्ट आहे. पण तेव्हा एक तो विक्रमच होता. स्पेनच्या कॅसलर्सला आपण त्या विक्रमाशी आपण बरोबरी केलेली. तर मला सांग, आता मी तुम्हाला बघितलं तुम्ही ज्या प्रकारे थर लावत होतात,
पण थर लावणं तर खूप जास्त रिस्की आहे सर, खूप जास्त धाडस लागतं. पण त्याहीपेक्षा जास्त तुम्ही जेव्हा उतरत होतात त्यावेळेला तुमच्या त्या नजरा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ते बघून मला खरंच फार कमाल वाटलं. तर त्याबद्दल अशी काय विशेष तयारी असते तुम्हाला सगळ्यांची? येस, आमचं कसं थर म्हणजे थर तर लावायचेच असतात, पण आपलं मेन जे असतं ते थर उतरवण्यावर आहे. कारण जर थर उतरलं तर आपल्याला काही इंजुरी वगैरे होणार नाही याची आपण काळजी घेतो. आणि थर उतरणे हेच आपलं मेन कौशल्य तेच आहे की थर कोणी लावू शकतं, पण थर उतरवणे हेच आपलं मेन कौशल्य आहे. तू सध्या प्रोफेशनली काय करतो? मी ॲज अ शेड्यूल एडिटर आहे MNCमध्ये. मला जरा सांगा, तुम्ही सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला, तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातून दहीहंडीसाठी वेळ कसा काढता? म्हणजे प्रोफेशनल लाईफमधनं आम्ही वेळ असा काढतो की सगळे जे मुलं आहेत ते पहिली गोष्ट तर ऑफिसला जाऊन येऊन वेळेवरती येऊन जिमला जातात. जिमवरून येऊन मग ते सरावासाठी 2-3 तास देतात आणि हे शेड्यूल चालू असतं जवळजवळ 2-3 महिने चालूच असतं, कंटिन्युअसली चालूच असतं हे. अच्छा, म्हणजे मी जसं बघितलं की आता हे 7 थर जेव्हा लावले गेले तेव्हा त्या 7 थरांमध्ये 4 एक्के होते. तर 4 एक्के स्वतःच्या खांद्यावर तूच पेलेले होते, राईट? तर काय मानसिकता असते त्यावेळेला की 4 लहान मुलं तू तुझ्या खांद्यावर घेतलेले आहेत, त्यांची एक जबाबदारी, त्यांचं जे वजन, त्यात स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन सांभाळून त्यांच्याही आपल्या खांद्यावर त्यांचं वजन पेलवणं, काय असतं ते, कसं असतं? प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. 4 एक्के बोला, 3 एक्के बोला किंवा 2 एक्के बोला, कुठलेही थर लावायला त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते आपल्यासाठी. तर ती प्रॅक्टिस आम्ही रोज करतो आणि आमचे मास्टर आम्हाला सर्व शिकवत असतात की वर जाऊन कसं उभं राहायचं आहे, कसा बॅलन्स करायचा आहे, कसे पाय लावायचे किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आमचे अरुण सर आणि गणेश सर आम्हाला शिकवत असतात. तर आम्हाला वर गेल्यावर काय वाटत नाही, तो कॉन्फिडन्स असतो आम्हाला. तर जसं की आपण पाहिलं की 4 एक्के लावलेले भावाने आणि हा खाली उभा होता, मी स्वतः बघितलं त्यांना की जे ह्याच्या खांद्यावरती 4 लहान मुलं उभे होते, त्यांच्या नजरा, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं डेडिकेशन आणि त्यांचं पॅशन हे सगळं यांच्या प्रॅक्टिसमधून दिसून येतं. तर गणेश सर, आता मी इकडे पाहिलं प्रॅक्टिस दरम्यान तुमचं एकत्रित वावर कसा असतो आणि तुम्ही कशाप्रकारे या सगळ्या मुलांना ॲड्रेस करता, तर त्याबद्दल काय सांगणार? तर कशी असते तयारी दरवेळी? नमस्कार, माझं नाव गणेश विश्वनाथ चव्हाण. मी माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा प्रशिक्षक आहे. आमच्या जवळजवळ 86पासून आम्ही याला सुरुवात केली, गोविंदा सरावाला. मंडळाला आमचं आपला 1946पासूनची स्थापना आहे. तर तेव्हापासूनचा गोविंदा निघतो, पण 46पासून आम्ही आपल्या 85पासून आम्ही सुरुवात केली जी सरावाला. ते एक पायरी वर चढत आम्ही मुलांकडनं, जशी आता मगाशी तुम्ही पाहिलात की आम्ही 3 एक्केची लहान मुलांना सवय केली. यांना ते 3 एक्के आम्हाला गोविंदाला यावर्षी नाही द्यायचे. त्यांना आस्ते आम्ही तयार करत त्यांच्या वयानुसार मग त्यांना वरती चढवलं जातं. असं आहे. म्हणजे एखादा मुलगा कसा, काय पद्धत आहे त्याची राहण्याची, कसं आहे त्याप्रमाणे त्याला थरामध्ये आम्ही सिलेक्ट करतो. त्याच्या मनाची तयारी, त्याच्या शरीराची तयारी सगळं ते करून घ्यावी लागते त्याप्रमाणे. तर आता इथे माझ्यासोबत अरुण सर सुद्धा आहेत. तर मी तुम्हाला मगाशी ऑब्झर्व केलं, मी तुम्हाला तुम्ही खांदे मजबूत ठेव, शिड्या मजबूत आहेत की नाही, 1 2 3 4 तो काउंट सगळं मी तुम्हाला ऑब्झर्व केलं. ही प्रशिक्षणाची तुमची जी भाषा आहे, तुमचा जो एक वेगळा तिकडे ऑरा बघितला आणि सगळ्या गोविंदांमध्ये तुमचा जो एक रिस्पेक्ट आहे, तुम्हाला ज्या प्रकारे तुमचे ते ऑर्डर ते फॉलो करत होते, तर याबद्दल म्हणजे काय सांगाल सर याबद्दल? कसं आहे की आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की दहीहंडी हा विषय जो सण आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी खूप जोमाने साजरा करतात आणि याच्यामध्ये अगदी यंग मुलं खूप असतात. आणि आता तर म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, मुंबई आणि ठाणे नव्हे तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अगदी खूप जोरात हा उत्सव साजरा करतात. तर ह्याची सुरुवात आता गणेश चव्हाणांनी सांगितलीच की म्हणजे आम्ही 85 साली सुरुवात जी केली ना, ती प्रॅक्टिसची सुरुवात एवढ्याच कारणासाठी केली की मुलांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करून थर व्यवस्थित रचावे आणि त्याच्यामध्ये पडझड होऊ नये, कोणाला लागू नये, मार लागू नये, एवढंच एक कारण होतं. बाकी त्याच्यामध्ये जास्ती मोठे थर लावून आपल्याला काहीतरी जास्ती मोठी रक्कम मिळेल पारितोषिकाची वगैरे, हा विचार कधी आमच्या मनात आलाच नाही. एक वर्ष तर असं होतं की दादरला कोहिनूर सिनेमाच्या इथे ती सगळ्यात फेमस हंडी होती, जिचा फोटो अगदी पहिल्या पेजवर अगदी असायचा. आणि त्या वर्षी फेरीवाल्यांना बसून न दिलं म्हणून त्यांचे पैसे जमले नाही, पण त्यांनी ती हंडी बांधली होती आणि त्या हंडीला पारितोषिक नव्हतं म्हणून बरेचसे गोविंदा पथक निघून जात होते त्यांचा बोर्ड वाचून. पण आमच्या मंडळाने निर्णय घेतला की जरी पारितोषिक नसेल तरी पण आपण इथे आपले जे काही थर आहेत त्यावेळेला सगळ्यात मोठे थर म्हणजे 7 थर लागायचे. तर ते 7 थर लावून आम्ही ती हंडी फोडली. तर माझं सांगण्याचा उद्देश एवढंच की माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे ते फक्त पैशासाठी बाहेर फिरत नाही आहेत.
तर आपली एक परंपरा, एक संस्कृती ही आपल्याला जपायची आहे आणि हा सण आपल्याला उत्साहाने साजरा करायचा आहे. आता तुम्ही म्हणालात की मगाशी काउंटिंग वगैरे जे आहे ती एवढ्यासाठीच की मुलांचं बॅलन्स राहिला पाहिजे, त्यांच्या बॉडीमध्ये ती जी स्ट्रेंथ जी निर्माण व्हायला पाहिजे, ती ताकद जी निर्माण व्हायला पाहिजे, ती ह्या प्रॅक्टिसवरून आणि ह्या काउंटिंगवरूनच तेवढी ती पॉवर त्यांच्या ह्याच्यामध्ये निर्माण होणार आणि प्लस बॅलन्सिंग चांगलं होईल आणि त्यांचं कॉन्फिडन्स लेवल चांगलं वाढेल की आपल्याला वर जाऊन एवढा वेळ थांबायचं आहे. एक 50 काउंट, 100 काउंट, 150 काउंट, आम्ही 200 काउंटपर्यंत जातो. तर तेवढे काउंट आपल्याला थांबायचेच आहेत. तर तेवढ्या मुलांची ती मेंटॅलिटी पण ती तेवढी तयार होते. म्हणून आम्ही ती काउंटिंगची जी प्रथा आहे ती मला वाटतं आमच्या इथे आहे आणि आज मला वाटतं असती सगळीकडे तीसुद्धा चालू होईल आणि इतर गोविंदासुद्धा ते फॉलो करतील आणि चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करतील. तुम्ही जेव्हा ठाण्याला दहीहंडी पथक हे घेऊन जायचा तेव्हा त्या काळात दिघे साहेबसुद्धा तिकडे असायचे. तर एकंदरीत दिघे साहेबांसोबतच्या त्या आठवणी जेव्हा तुम्ही गोविंदा पथकात ॲक्टिव्ह होतात त्यावेळेचे काय किस्से किंवा आठवणी अशा दिघे साहेब जेव्हा होते ते काय तुम्हाला आठवतं? आता ज्या इव्हेंट केले जातात की तुम्ही सलामी द्या आणि निघून जा, तुम्हाला एवढे पैसे मिळणार. पण तिथे त्या टायमाला कसं की जेवढे गोविंदे आलेले आहेत त्या ह्याच्यात की जशी आपण फेरी होते, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, त्यांची काहीतरी 40 फुटाला हंडी असायची. ती प्रत्येक स्टेपला म्हणजे एका फेरीला ती 2 फूट खाली येत राहायची आणि जशी तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही फोडता. असं त्यावेळी 7 लावणारे गोविंदे होतेच, पण त्याच्यामध्ये उंचीचा प्रकार येत होता. तर त्या उंचीमध्ये तुम्ही गाठायची आणि ती जी स्पर्धा खेळली जायची ना ती खरंच वाखाणण्यासारखी होती. म्हणजे तिथे खरा कस लागत होता त्या स्पर्धेला. आणि दिघे साहेबांचे ते म्हणजे आता तिथे आम्ही 6 वर्ष सलग डबल हॅट्रिक म्हणता येईल ती. आणि त्या जागेत आजही तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला पूर्ण गोविंदा भारवलेला असतो. आम्ही ठाण्यात एंट्री केली ना की जोपर्यंत दिघे साहेबांची इथे जात नाही ते आम्हाला ठाण्यात गेल्याचं समाधानच नाही. असं ते जागेकडनं आम्हाला आशीर्वाद मिळाले. आता मला वाटतं आता काही वर्ष जे प्रो गोविंदा वगैरे जे कॉम्पिटिशन चालले आहेत ते सुरुवातीला म्हणजे मला वाटतं जवळजवळ 1996ला तिथे खऱ्या अर्थाने जे काही कॉम्पिटिशन असते ना ते तिथे चालू झालं आणि एवढी शिस्त असायची दिघे साहेबांच्या इथे. दिघे साहेब आमच्या प्रशिक्षक आणि कोचला आणि कॅप्टनला वगैरे बोलवून आतमध्ये सगळ्या टीमच्या त्यांना सगळे नियम सांगायचे आणि त्या नियमाप्रमाणेच तिथे ते थर लावले जायचे. शिस्त एवढी जबरदस्त असायची तिकडे, कारण एकदा दिघे साहेबांनी जे काही इन्स्ट्रक्शन दिलेत ते सगळे टीम अगदी व्यवस्थित फॉलो करायचे. हां, आणि ती खऱ्या अर्थाने ती कॉम्पिटिशन जी चालू झाली ती दिघे साहेबांच्या इथून चालू झालेली आहे. आज बऱ्याच ठिकाणी प्रो गोविंदा वगैरे वगैरे असे जे असतात कॉम्पिटिशन, पण खऱ्या अर्थाने जर कॉम्पिटिशन चालू झालं असेल दहीहंडीचं तर तो आमचे स्वर्गीय आनंद दिघे साहेब टेंबी नाका इथून ती सुरुवात झालेली आहे. तर आधी ते छोटे गोविंदा इथे आपल्याला दिसते. तर या जरा मित्रांनो जरा जवळ या. तर जसं की म्हटलं जातं की छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातं. तर खऱ्या अर्थाने छोटा पॅकेट बडा धमाका या वाक्याचा अर्थ मला आज कळलेला आहे. कारण की हे जे 4 गोविंदा आहे ही या मंडळाची खासियत आहेत. कारण की हे 4 एक्के आहेत. तर सगळ्यात पहिल्या थरावर जसं की तुम्ही बघितलं व्हिज्युअल्समध्ये ही छोटी मुलगी आहे. बाळा तुझं नाव काय? माय नेम इज अन्वय अंकुर गिरणेकर. काय नाव? माय नेम इज अन्वय अंकुर गिरणेकर. अन्वय नाव आहे हिचं. तू सगळ्यात वरती टॉपच्या थराला जातेस, तुला भीती नाही वाटत? नाही. अरे काय वाटतं तेव्हा डोक्यात काय सुरू असतं की तू सगळ्यात वरच्या थराला आहेस? मला खूप मजा येते. बापरे, मज्जा येते असं म्हणते ती. त्यांना बघून मला इथे घाम फुटलेला आणि ही मज्जा येते असं म्हणते. दॅट्स रिअली ग्रेट. मित्रा तू दुसऱ्या थरावर होतास आहे की राईट? तुझं नाव काय? अंशुल रुपेश शिर्के. अंशुल, तुला भीती नाही वाटत का यार? नाही. अजिबात नाही? नाही. थोडी तरी वाटत असेल का? थोडी तरी नाही. अजिबात भीती वाटत नाही. एवढे ही धाडसी आहेत, या वयात एवढी धाडसी आहेत. त्यांना बघून मला खरंच घाम फुटलेला की कारण की त्यांची ते नजर, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं कमालीचं होतं ना की बघूनच त्यांना खरंच यार खरं खूप जास्त म्हणजे आय एम आउट ऑफ वर्ड्स ॲक्च्युली. तर तुझं नाव काय? आर्यन मनोज बाबरिया. तू कितव्या थरावर असतो? म्हणजे मिडल बॅलन्स. आता तयार होतोय. अच्छा, हा तयार होतोय पण लवकरच तो तयार होईल. बाळा तुझं नाव? आर्यन निलेश तपासे. दोघंही आर्यन आहात. क्या बात आहे. तर अशा प्रकारे छोटे गोविंद आहेत. हे जे सर्स आहेत, अरुण सर आहेत आणि गणेश सर आहेत, ते या छोट्या गोविंदांना सुद्धा तयार करत आहेत. तर मंडळी जसं की आपण पाहिलं की आज आपण माझगाव ताडवाडीच्या गोविंदा पथकाशी बातचीत करायला आलो होतो आणि एकंदरीत त्यांचा हा सराव, त्यांची प्रॅक्टिस कशी चालते, त्यांचं डेडिकेशन, त्यांचं पॅशन दहीहंडीसाठी असलेलं
आणि त्यांच्या ते स्पर्धा म्हणून न बघता एक परंपरा आणि तितक्याच मेहनतीने ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न देखील करतात. तर हा इथेही प्रॅक्टिस बघताना मला स्वतःला एक वेगळाच अनुभव आलेला आहे आणि तो अनुभव सोबत घेऊन जाताना मला खूप छान वाटतं आहे. मी अशी आशा करतो तुम्हाला देखील हा एपिसोड, हा भाग आवडला असेल. पुन्हा भेटूयात अशाच नवीन एपिसोडसह. तोवर कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. धन्यवाद.